आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। परराज्यातील निकृष्ट कांदा खरेदी प्रक्रियेत भ्रष्ट शेतकरी कंपन्या व नाफेड व एनसीसीएफ असल्याचा किरण मोरे यांचा व्यंगचित्रातून प्रहार। परराज्यातील निकृष्ट कांद्यामुळे नाशिक जिल्ह्यात ट्रक व रिकाम्या कांद्याच्या गोण्या सापडल्याने पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एनसीसीएफ करत असलेल्या कांदा खरेदी प्रक्रियेकडे संशयाची सुई फिरत असून, नाफेड व एनसीसीएफच्या कथित संशयास्पद कांदा खरेदी प्रक्रियेवर प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून जबरदस्त प्रहार केला असून, व्यंगचित्रात त्यांनी भ्रष्ट शेतकरी कंपन्या व भ्रष्ट नाफेड व एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांवर प्रखर आसूड ओढले असून, या दोघांच्या संगनमताने परराज्यातून कांदा आणून मोठा घोटाळा निर्माण करत असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम करण्याचा घणाघात त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून केलाय। व्यंगचित्रात भ्रष्ट शेतकरी कंपन्या व भ्रष्ट नाफेड व एनसीसीएफचे अधिकारी चित्रपटातल्या संवादाप्रमाणे "तो अपना बनता भाड में जाए प्याज, किसान और जनता" अशा प्रकारे वागत असल्याचा घणाघात किरण मोरे यांनी व्यंगचित्रात केलाय। प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे बीबी न्यूज महाराष्ट्रशी बोलताना म्हणाले, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे। शेतकरी आणि ग्राहकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे। ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांना बोलावून फेकून दिलेल्या गोण्या आणि कांद्याचे पंचनामे करण्यात आले, तरीही या भ्रष्ट शेतकरी कंपन्या व भ्रष्ट नाफेड एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही। तरी त्यांच्या कठोर कारवाई करून भ्रष्ट शेतकरी कंपन्यांचे परवाने रद्द करावे व दोषी अधिकाऱ्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी त्यांनी बोलताना दिली। बीबी न्यूज महाराष्ट्रसाठी सहसंपादक विनायक इनामदार।